सांगितलेला आहे, पाणी पुरवठ्याचा विषय असेल, मुख्य रस्त्याचा विषय असेल, अनेक रस्त्यांचा विषय असेल, स्वच्छतेचा विषय असेल, या सगळ्या विकासासाठी आम्ही या ठिकाणी कटिबद्ध राहू आणि या मोहोळ शहराचं परिवर्तन, विकास कशाला म्हणतात तर या 5 वर्षामध्ये आम्ही करून दाखवू. करून दाखवण्याचं कारण असंच आहे की सत्तेमध्ये आता 4 वर्ष आम्ही आहे. आमचा उपमुख्यमंत्री आहे, नगर विकास मंत्री आहे, उमेशदादा जिल्हा अध्यक्ष असल्यामुळे अजितदादा हे अर्थमंत्री आहेत. त्यामुळं विकासाला निधी कुठल्याही प्रकारचा कमी पडणार नाही. या मोहोळ शहराच्या विकासाचा निधी कुणी अडवला होता, झारीतला शुक्राचारी कोण होता, तर हे कुणाला नवीन सांगण्याची आवश्यकता नाही. आंबेडकरांनीच खऱ्या अर्थानं या मोहोळ शहराच्या विकासाला आडकाठी घातली गेल्या 30-35 वर्षांमध्ये. आणि ती आडकाठी आता त्यांचा आमदार नसल्यामुळे ते दूर झालेले आहे आणि आता त्यांची नगरपालिका बी नाही आल्यामुळं ते देखील दूर झालेले आहे. आम्ही येणाऱ्या जिल्हा परिषद मध्ये देखील ज्यांना आम्ही म्हणत होतो दीपक मेंबर यांना की आपण एकत्र लढू, आपण एकसंघ निवडणुकीला पुढे जाऊ, पण त्यांनी कुणाचं ऐकून केलं हे आम्हाला माहित नाही. पण त्यांनी स्वतंत्र लढण्याचा निर्णय घेतला, पण जनतेने त्यांना नाकारलं आणि आम्हाला स्वीकारलं. येणाऱ्या जिल्हा परिषद मध्ये देखील उमेशदादा यांच्या नेतृत्वाखाली आमदार म्हणून राजाभाऊ खरे आमचे मार्गदर्शक असतील, चरणराज चौरे असतील, सर्वच तालुक्यातले नेते असतील. ज्या पद्धतीने नगरपालिकेची निवडणूक चोरशीनं लढलो त्याच पद्धतीने येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये देखील चोरशीनं लढून विजय प्राप्त करू अशा प्रकारचा आशावाद या ठिकाणी व्यक्त करतो.